नमस्कार, उपासनास यमी पॅराडाईजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने पालक पनीरची रेसिपी कशी बनवायची। तर चला फटाफट आपण आधी बघूयात सामग्री काय काय लागणार आहे। तर इथे मी 300 ग्रॅम पालक घेतलेला आहे स्वच्छ धुवून, त्यासोबत 250 ग्रॅम पनीर घेतलेला आहे। मसाल्यांमध्ये जिरं घ्यायचं आहे, गरम मसाला, थोडंसं जिरेपूड, हळद, हिरवी मिरची तिखट तुम्हाला जितकं खाणार तितकं आणि लसूण घेतलेला आहे। इथे मी मोठे 3 पाकळ्या घेतलेल्या आहेत। आधी आपल्याला पालकची एक प्रोसिजर करून घ्यायची आहे, त्याला म्हणतात ब्लांचिंग। त्याच्यासाठी गरम पाणी करत ठेवायचं आहे आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये थंड पाणी घ्यायचं आहे बर्फाचं। आपलं जे पालक आहे ते गरम उकळत्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। अगदी 30 सेकंद आपल्याला ते पूर्ण गरम पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि इमिजिएटली रिमूव्ह करायचं आहे आणि ते आपल्याला थंडगार बर्फाच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। यामध्ये आपला जो पालकाचा ग्रीन कलर आहे तो रिटेन करण्यासाठी हेल्प होते। या प्रोसेसला ब्लांचिंग असं म्हणतात। छान थंड झालं की हे पालक जे आहे ते आपल्याला एका मिक्सी जारमध्ये घ्यायचं आहे। त्यामध्ये जिरं, हिरवी मिरची, त्यासोबत लसूण टाकायचं आहे आणि हे छान वाटून घ्यायचं आहे। गरज पडली तर आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता एक पॅन घेऊन त्यामध्ये बटर घालायचं आहे 1.5 चमचा। बटर छान गरम झालं की त्यामध्ये आपले जे मसाले आहेत ते आपल्याला ॲड करायचे आहेत। इथे फ्लेम आपल्याला अगदी स्लो ठेवायची आहे। मसाले छान 1 ते 2 मिनिटं परतले गेले की यामध्ये जे आपण पालकाची प्युरी करून घेतली आहे ती ॲड करायची। ती छान स्टर केली की त्यामध्ये आणखी पाणी घालायचं आहे। कन्सिस्टन्सी आपल्याला तुमच्या आवडीनुसार तुम्ही मेंटेन करू शकता। आता आपल्याला पनीर घालायचं आहे, यामध्ये छान पनीर घालायचं आणि छान 1 ते 2 उकळी येऊन द्यायच्या आहेत। आता तुम्ही इथे बघू शकता अगदी पालक थोडं लिक्विडी आहे, पण आपण ते कुक करणार आहोत त्यामुळे पालकाची कन्सिस्टन्सी पुन्हा भुरभरत येईल। आता छान बटर घालायचं आहे आणि पुन्हा 2 ते 3 मिनटं झाकण लावून छान कुक करून घ्यायचं आहे। छान उकळी येऊन द्यायची आहे। इथे मस्त एक उकळ आलेली आहे आणि आपले पनीरसुद्धा एकदम सॉफ्ट झालेले आहेत। आपलं पालक पनीर रेडी आहे। ही रेसिपी अगदी झटपट होते आणि मिनिमम इन्ग्रेडियंट्स लागतात। सो तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।